नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया श्री विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार का अर्पण करतात ते। 3 वर्षांची तुळसी आपले छोटे छोटे हात जोडून विठ्ठलाला नमस्कार करत होती आणि चांगली बुद्धी दे अशा बोबड्या बोलाने तिने त्याला सांगितलं आणि तिथला छोटा झाडू घेऊन जसं जमेल तसं ती देऊळ स्वच्छ करू लागली। येणारे जाणारे कौतुकाने पाहत होते आणि कसं व्हायचं ह्या पोरीचं असं म्हणून देवदर्शन घेऊन जात होते। तुलसीला सगळे तुळशी असं म्हणत, ते ऐकून ती नुसतीच गोड हसे। तिला यातलं काहीच कळत नव्हतं। हळूहळू तुलसी विठ्ठलाची परमभक्त बनली। रोज देऊळ झाडणे, फुले गोळा करणे, त्याचा हार करणे, जमेल तशी भक्तिगीते गाणी असा दिनक्रम तिने आखून घेतला होता। येणारा जाणारा प्रत्येक जण हळहळत असे, कसं होणार ह्या मुलीचं, कारण तुळशी होतीच तशी। अत्यंत काळी, उंचीला कमी। तुळशीला रोज हे ऐकून ऐकून पाठ झालं होतं, पण ते असे का म्हणतात हे मात्र तिला कळत नव्हतं। एके दिवशी एक बुवा कीर्तन करत होते, त्यात काळ्या विठ्ठलाचं वर्णन ते करू लागले। त्याची मनापासून भक्ती केली तर तो भक्तांना कसा प्रसन्न होतो हेच ते सांगत होते आणि त्यांच्याजवळ एक फोटो होता। त्यात तुळशीला तिचे प्रतिबिंब दिसले आणि मग तिच्या लक्षात आले की रोज असं का म्हणतात ते। दुसऱ्या दिवशीपासून तिने लोकांना सांगून टाकलं की मी काळी आणि तो विठ्ठल पण काळा, तो माझ्याशी लग्न करेल, तुम्ही कोणीही माझी काळजी करू नका। लोक हसून तिची चेष्टा करू लागले। आता तर तिने ध्यासच घेतला, आता लग्न करेन तर विठ्ठलाशीच। तिने विठ्ठलाला साद घालायला सुरुवात केली। रात्रंदिवस ती अखंड नामस्मरण करू लागली। हळूहळू तिच्या अंगातलं त्राण कमी होऊ लागलं। सगळे तिला नाद सोडायला सांगू लागले, पण व्यर्थ। इकडे विठ्ठलाने रुक्मिणीला सांगितलं, मला धरतीवर ताबडतोब जावं लागेल, माझा भक्त माझी आठवण काढतो आहे। रुक्मिणी म्हणाली, चला जाऊ पटकन। विठ्ठलाने मनाई केली। बायकांचा स्वभाव मुळातच संशयी, मग रुक्मिणी कशी सुटेल? तिने प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली, ती आहे का तो आहे? पण विठ्ठलानं काहीच सांगितलं नाही। तशी तुलसी शेवटच्या घटका मोजू लागली। विठ्ठलाचं लक्ष उडालं। भक्ताला असं पाहणं त्याला जमेना। तो धावून आला। तोपर्यंत तुळशीचे सगळं अंग थंड पडलेलं होतं। तिचा प्राण फक्त तिच्या टाळूत होता। केसातून तो बाहेर पडणार इतक्यात देवाने तिचे केस वरच्यावर धरले। त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्याचे थेंब तुळशीच्या डोक्यात पडले आणि त्याच्या मंजिऱ्या झाल्या। देवाने तुळशीला सांगितलं, तू माझी खरी भक्त आहेस, तू सदैव माझ्या जवळच राहशील, तू तुझ्या भक्तीने माझ्या हृदयात स्थान मिळवलं आहेस। माझ्या अश्रूंच्या ज्या मंजिऱ्या झाल्यात त्यातूनच तुळस उगवेल तुझ्या नावाची, आणि इथून पुढे मंजिऱ्या असलेलाच तुळशीचा हार मला घातला जाईल आणि तू अखंड माझ्या सहवासात राहशील युगानुयुग। तेव्हापासून कायमच विठ्ठलाला मंजिऱ्या असलेल्या तुळशीचा हार घातला जातो। मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।